प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्वात घाण लाईन कोणती असेल तर सिव्हिल कन्स्ट्रक्शन. कारण त्या असे एक सेक्टर आहे, त्या सेक्टरला वर्क फ्रॉम होम ही सुविधा नाही, जे की IT सेक्टरमध्ये आहे, बाकी ठिकाणी भरपूर आहे. ते एकमेव सेक्टर आहे सिव्हिल कन्स्ट्रक्शन, तिथं वर्क फ्रॉम होम करता येत नाही. जे काही काम करायचं ते ऑन साईटवर जाऊन काम करावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर सिव्हिल इंजिनियर असाल तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला राजकारण आलं पाहिजे, चुगली करणे हा प्रकार आला पाहिजे, तुम्हाला काही व्यसन असायला पाहिजे, किंवा पुढे पुढे करणं, किंवा एखाद्या सिनियरला आपल्या वाहवा करणं त्याची, ह्या गोष्टी जमल्या पाहिजेत. ह्या जर गोष्टी तुम्हाला जमत नसतील तर तुमचं त्या ठिकाणी टिकणं खूप मुश्किल आहे. कारण मी गेली 17-18 वर्ष या सिव्हिल लाईनमध्ये कार्यरत आहे, काम करतोय, आणि मी काय काय भोगत आलोय हे सगळा माझा अनुभव तुम्हाला मी सांगतो. ते माझं मला माहिती आहे. कारण ज्या व्यक्तीला किंवा ज्या सिव्हिल इंजिनियरला कुठलं व्यसन नाही, कुठला चाटुगिरीपणा येत नाही किंवा चोरीखोरपणा येत नाही, ह्या लोकांचं किंवा ह्या सिव्हिल इंजिनियरचं काय हाल आहेत साईटवरती त्यांना विचारा. जेवढं तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा दाखवताय, जेवढं तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय, ह्या गोष्टीला सिव्हिल लाईनमध्ये झिरो किंमत आहे, काहीच किंमत नाही. तुम्हाला पुढे पुढे करणं आलं पाहिजे, तुम्हाला देखावा करणं आला पाहिजे, काम कमी आणि आरडाओरडा करता आला पाहिजे, मी किती कसं करतोय हे दाखवता आलं पाहिजे, आणि दुसऱ्यांनी केलेलं कामाचं क्रेडिट आपल्याला कसं घेता येईल हे खूप चांगल्या प्रकारे जमलं पाहिजे. तरच तुम्ही त्या सिव्हिल लाईनमध्ये किंवा सिव्हिल सेक्टरमध्ये साईटवर काम करू शकता. नाही तर तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही, कोणीही विचारलं जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एखादं व्यसन पाहिजे, गुटखा, तंबाखू, दारू, त्या गोष्टीचं कुठलं ना कुठलं व्यसन पाहिजे, पार्ट्या केल्या पाहिजे, तुम्ही बाहेर फिरायला जायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्टर सोबत दारू बिरू प्यायला पाहिजे, गुटखे खायला पाहिजे, पार्ट्या करून त्यांच्यासोबत फिरायला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांच्यासोबत राहणं, ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला जमायला पाहिजे, तरच तुम्ही सिव्हिल लाईनमध्ये टिकू शकता. अन्यथा तुमचा तिथं काहीही रोल नाहीये. कारण मी आज अनुभवतोय, आपण ज्या गोष्टी करत नाहीत त्या गोष्टी सगळ्या त्या साईटवरती चालतात, आणि त्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत. नाही जर जमत असतील तर हळूहळू आपण किंवा आपल्याला ते लोक डावलण्याचा प्रयत्न करतील. तिथं तुम्हाला इन्व्हॉल्व कुठल्याच गोष्टीत करून घेता जाणार नाही. सपोज एखादा उदाहरण द्यायचं झालं तर पार्टी असेल तर त्या पार्टीत तुम्ही दारू पित नाही, तुम्ही मटण खात नाही, तुम्ही काही गोष्टी करत नाही, तर तुम्हाला त्या पार्टीला बोलवलं जाणार नाही, तुम्हाला एकटं पाडलं जाणार. कारण तुम्ही तिथे येऊन काय करणार, तर काहीच नाही करत. तुम्ही दारू पित नाहीत, तुम्ही गुटखा खात नाहीत, सिगारेट ओढत नाहीत, म्हणून तुम्हाला तिथं पार्टीमध्ये घेतलं जाणार नाही. त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, काही काही कालांतराने आपल्याला जमायला पाहिजेत, तर आपण त्या गोष्टीत इन्व्हॉल्व होणार. आणि सगळ्या गोष्टी सगळ्यासोबत जर केल्यात तरच कंपनीला असं समजेल की ह्या माणसाचं सगळ्या माणसासोबत पटतंय, सगळ्या माणसाला असं सांभाळून घेऊन चालतोय. अन्यथा तुम्हाला काय होईल, ते लोक कंपनी असं समजेल तुम्ही ह्या गोष्टी करत नाहीत, तर त्या गोष्टी ते म्हणतील की तुम्हाला ह्या माणसाचं कुणासोबत जमत नाही, हा माणूस काही करत नाही, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा माणूस मिळून मिसळून राहत नाही, हा तुमच्यावर ठपका पडणार आहे. आणि कालांतराने तीच कंपनी तुम्हाला म्हणणार की तुमच्या सोबत जे तुमचे ज्युनियर आहेत ते तुम्ही सोबत घेऊन चालत नाही त्यांना. असा विषय आहे. तर काय या गोष्टी सगळ्या तुम्हाला जमायला पाहिजेत. आणि नाही तर तुम्ही कमीत कमी तुम्ही काही जरी नाही केलं तर त्यांच्यासोबत पार्टीला गेलं पाहिजे, त्यांच्यासोबत हाला हा म्हणायला पाहिजे, त्यांच्यासोबत तुम्ही दारू प्यायला पाहिजे. नाही पिलात तर कमीत कमी तुम्हाला तिथं बिअर पिणं आलं पाहिजे, बिअर पिता आली पाहिजे, एखादी सिगरेट ओढता आली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत. आणि तुम्ही जर सपोज काही चांगल्या गोष्टी किंवा काही जर चुकीचं घडत असेल कंपनीमध्ये, किंवा काही जर होत असेल, कंपनीचं नुकसान होत असेल, आणि ते जर तुम्ही कंपनीला सांगण्याचा प्रयत्न केला तर तिथं तुम्ही चुकीचे आहात, तुम्हाला चुकीचं ठरवलं जाईल,
तुम्हाला इथून बाद केला जाईल. कारण कंपनीला तुम्ही किती खरे आहेत आणि किती चांगल्या प्रामाणिकपणे काम करता याच्याशी काही देणं घेणं नाहीये. तुम्हाला असं ठरवलं जाईल की तुम्ही तुमचं काम बघा, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. हा सरळ उत्तर तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळं प्रामाणिकपणा प्रत्येक ठिकाणी येऊन फिरून फायदा नाही. कारण मी गेली 18 वर्ष तेच केलेलं आहे. काय त्या 18 वर्षामध्ये मला त्याचं काहीच व्हॅल्यू भेटलेलं नाहीये. त्या प्रामाणिकपणाला शून्य किंमत आहे. कोणी कुत्रं विचारत नाही प्रामाणिकपणाला. कोणी विचारणार नाही. तुम्ही कितीही काम करा, कितीही प्रामाणिकपणे राहा, तुम्हाला त्याच नजरेने बघतील जे सर्वांना पाहतात. त्यामुळे तुम्ही सिव्हिल लाईनमध्ये असताना, काम करत असताना हे जे बाकीचे लोक राहतात, जसं बाकीचे लोक वागतात तसंच तुम्हाला वागावं लागेल. प्रवाहाच्या दिशेने चालावं लागेल. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलात तर तुम्ही एकतर नाकातोंडात पाणी जाऊन जीव जाईल, नाहीतर तुम्हाला उचलून बाहेर फेकलं जाईल. म्हणून जसं चाललंय तसं चालू द्यायचं. कारण कितीही जरी काम केलं प्रामाणिकपणे तरी तुमच्या कामाला शून्य किंमत आहे. कारण तिथं त्या सेक्टरमध्ये असेच लोक टिकतात. त्यांना ह्या सगळ्या सवयी आहेत. कारण काय होतं, ह्या जर सवयी नसतील तर तुमचं लेबर सुद्धा तुमचं काम ऐकत नाही. लेबर सुद्धा. जो माणूस त्या लेबरला ₹20 देतो, ₹10 विमा आणायला सांगतो आणि म्हणतो ₹10 तुला ठेव. तोच लेबर त्याच साहेबाचं काम परत 10 वेळा ऐकतो. आणि सपोज तुम्ही जर म्हटले त्या लेबरला जाऊन हे काम कर, तो लेबर काम ऐकत नाही. समोर तुमच्या हा म्हणणार, पाठीमागे गेले ना काम बिलकुल करणार नाही. आणि जर सपोज त्याच माणसाने जर त्याला काम सांगितलं तर 5 मिनिटात ते काम झालेलं असणार आहे. एवढा फरक असतो. कारण इथे या व्यसनाचा खूप मोठा फरक आहे. तुम्हाला व्यसन पाहिजे, त्याला त्या माणसाला ₹5,000 दिले पाहिजे, त्याला खाऊ-पिऊ घातलं पाहिजे, जे तुम्ही खाता ते त्याला खायला द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तिथं काम होतं. नाहीतर सरळ कंपनी म्हणते, तुझ्याकडनं काम होत नाही, बघ तू कसं काम करून घेतोय. बघा, एवढी वाईट परिस्थिती आज जो प्रामाणिकपणा आणि जे म्हणजे निर्व्यसनी माणूस आहे, त्या माणसाची हालत बेकार आहे. त्या माणसाला कोणी कुत्रं विचारत नाही. त्याच्यामुळं निर्व्यसनी राहू नका. काही ना काही थोडंफार व्यसन ठेवायला पाहिजे. नाही व्यसन ठेवलं तरी चालेल, पण त्या पुढच्या माणसाला कसं काम करून घ्यायचंय, त्याला किती पैसे देऊन करायचंय, काय करायचंय, काहीही लालूच लावून तुम्हाला त्याचं कसं काम करता येईल, त्या पद्धतीने तुम्हाला काम करून घ्यावं लागेल. कारण आज जे काम करून घेणार आहेत किंवा आणि करणार आहेत, त्या दोघांनाही ते त्यांचा टोन जमला पाहिजे. त्या माणसाला विमल खायची सवय आहे, तुम्हाला विमल खायची सवय आहे, तर तो माणूस तुमच्याकडेच लवकर येणार, साहेब काय काम करू सांगा. कारण त्याला त्याची आशा असते की ह्या साहेबांकडनं मला थोडीफार काहीतरी ₹5,000 मिळणार आहेत आणि विमल खायला कधी ना कधीतरी मिळणार. म्हणून त्या माणसाचंच काम होणार आहे. तुमचं काम कधीच होणार नाही. ही सत्य परिस्थिती आहे. ही सिव्हिल लाईन एवढी छिनाल आहे की त्या गोष्टी कराव्याच लागतील, तरच आपण सिव्हिल लाईनमध्ये टिकू शकतो. नाहीतर आपण प्रामाणिकपणा आणि निर्व्यसनीपणा हा दाखवून काहीच फायदा नाहीये. कंपनी तुम्हाला त्याच लेव्हलला बघते. कितीही काम केलं तरी ते काम काहीही ग्रह्य धरलं जात नाही. आणि तुम्ही कितीही टेन्शन घेऊन काम केलं कंपनीमध्ये तरी कंपनी तुमच्या एकट्या माणसावरती किंवा एकट्या माणसाने टेन्शन घेतल्यामुळे कंपनी काही ग्रोथ करणार नाही. कंपनीला जसं पाहिजे तसं त्या हिशोबाने होत राहते. म्हणून आपण कंपनीत काम करत असताना एकतर जास्त ताण घेऊन काम करायचं नाही. कारण कंपनीचं कामच आहे खालच्या एम्प्लॉईला प्रेशर देणं, टेन्शन देणं आणि कायम प्रेशरमध्ये ठेवणं. आपण काय स्वतः प्रेशर कुकर नाहीये. त्यामुळे जेवढं प्रेशर घेऊ शकतो त्याच लेव्हलला प्रेशर घ्यायचं. कारण आपण एकट्याने प्रेशर घेऊन काम होत नाहीये. हे चेन आहे. खालपासून वरपर्यंत चेन आलेली आहे. खालच्याने काम केलं तर वरच्याचं नाव होतं, वरच्याने काम केलं तर वरचं नाव होतं. खालचं काम नाही केलं तर काहीच होत नाही. त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाही. कारण कॉन्ट्रॅक्टरने काम केलं, त्याच्या लेबरने काम केलं तर काम होणार आहे. आणि तो काम कॉन्ट्रॅक्टर कधी करतो, कंपनीने त्याला पैसे दिले तरच काम करतो. नाहीतर तुम्ही कितीही गांड आपटली तरी तो काम करत नाही. तुमच्या समोर तुम्हाला म्हणतो साहेब हा करतो, तो नाही कधीच म्हणत नाही. पण काम तर कधीच करणार नाही. त्यामुळे जास्त ताण घ्यायचा नाही. जे चाललंय ते चालू द्यायचं. ज्या कामाला जेवढा वेळ पाहिजे तेवढा लागतो, तेवढाच वेळ होतं ते आणि तेवढ्याच वेळात काम होतं. नाहीतर आजचं काम आता झालं पाहिजे, उद्याचं काम आज झालं पाहिजे असं करून फायदा नाहीये. कारण कंपनीला माहित आहे फक्त ह्या लोकांना प्रेशर खाली ठेवायचंय. म्हणून आपण जास्त ताण घ्यायचा नाही. आजपर्यंत खूप अनुभव घेतलेला आहे मी. भरपूर टेन्शन घेऊन काम केलेलं आहे. कितीही जरी काम केलं तरी शेवटी कंपनी म्हणते, "तू एक चूक केली ना, तू आमच्यासाठी काहीच नाही केलेलं."
त्यामुळे ना आपण 99 जरी कामं चांगले केली आणि 100वं काम चुकलं तर आपल्या 99 कामावरती पाणी फिरलं जातं. त्याच्यामुळं जास्त इमानदारी, प्रामाणिकपणा दाखवायची गरज नाही. हे प्रायव्हेट सेक्टर आहे. आपलं काही गव्हर्नमेंट जॉब नाहीये. जे चाललंय ते चालू द्यायचं. सिस्टम बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही. तो मी करून पाहिलेला आहे. काहीही फरक पडत नाही. सिस्टम बदलत नाही आणि बदलायचा प्रयत्न केला तर आपण टार्गेट धरला जातो. आपल्याला टार्गेट केलं जातं आणि असे काही कंपनीमध्ये लोकं असतात ते स्वतः पिक्चर तयार करतात. स्वतः सगळे विलन तयार करतात. आपल्याला तिथं विलन बनवतात आणि पिक्चर आपल्या मागे रिलीज करून टाकतात. आणि तो पिक्चर कंपनी मस्तपैकी मोठ्या पडद्यावर लावून बघत बसते आणि आपल्याला टार्गेट करून आहे ना एका दिवशी आपल्याला हाकलून देते. असे कंपनीत बरेच लोक आहेत. त्याच्यामुळं तशा लोकांच्या नादाला लागायचं नाही. त्यांच्या सोबत राहायचं. ते जरी काही वाईट करत असतील कंपनीचं बिनधास्त करू द्यायचं. तिथं आपण लुडबुड करायची नाही. कारण आपण एकट्या माणसाने चांगलं करून कंपनीचा काहीच फायदा होत नाही. कंपनीला त्याच लोकांची गरज असते. ते पुढे जातात. आपण कंपनीचं आहे ना कितीही भलं केलं तरी काहीही फरक पडत नाही. कारण तिथं 100 लोकं हे कंपनीच्या विरोधामध्ये काम करतात आणि आपण एकटं जर कंपनीच्या सोबत काम केलं तर एकट्याने काहीच होणार नाही. त्यामुळं कंपनीचे विचार करण्याआधी आपण आपल्या स्वतःच्या नोकरीचा विचार करायचा. आपल्याला 1 तारखेला पगार भेटतो. पगार घ्यायचा, गप आपल्या घरी यायचं, काशी घालायची आणि परत दुसऱ्या दिवशी कामाला जायचं. त्याच्यामुळं जास्त ताण घ्यायचा नाही. ठीक आहे? ओके. जे सांगितलं सर्व इंजिनिअरने लक्षात ठेवा. ताण घेऊ नका. तुम्ही प्रेशर कुकर नाहीये आणि तुमच्या एकट्यामुळे कंपनी चालत नाही. तुम्ही आज जर कंपनीत नाही गेले तर कंपनीला काही फरक पडत नाही. मी आज कंपनीत नाव घेत नाही. त्या कंपनीत मी 9 ते 10 वर्ष काम केलंय. त्या कंपनीला किंवा त्या कंपनीच्या मालकाला आपण कोण आहोत हे सुद्धा माहित नसतंय. काय करतो हेही माहित नसतंय. त्यामुळं एवढा प्रामाणिकपणा दाखवू नका. जे चाललंय ते चालू द्या. काहीही फरक पडत नाही आणि जो काही फरक पडतोय तो तुमच्या फॅमिलीला फरक पडतोय. तुमची नोकरी गेली, तुम्हाला फरक पडतोय. तुमच्या पाठीमागे तुमचे आई-वडील, बायका, पोरं, लेकरं-बाळ आहेत. त्यामुळे त्यांचा विचार करायचा. कंपनीचा विचार करण्याआधी आपल्या फॅमिलीचा विचार करायचा. समजलं? ओके. डन.